विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी चूक केली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। काल लोकशाहीचा विजय झाला, विरोधकांच्या एकतेचा विजय झाला। सरकारला महिलांचा मसीहा बनायचंय, सत्तेत राहण्यासाठी सरकारचं षडयंत्र। पत्रकार परिषदेतून प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। आंदोलनानं प्रत्युत्तर। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानं शिवसेना आक्रमक। मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हेंच्या नेतृत्वात आंदोलन। नाशिक धर्मांतर खरात ड्रग्ज प्रकरण, याचा फडणवीसांकडून आढावा। धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणी फरार आरोपीला पोलादपूरमधून अटक। आयुष असं आरोपीचं नाव। खरातला पुन्हा न्यायालयामध्ये केलं हजर। व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर केलं। खरात 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी। खरातच्या अटकेला महिना पूर्ण। खरात विरोधातील गुन्ह्यांचा आकडा वाढला। नाशिक ते अहिल्यानगर पर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद। खरातचा अंदाजे 500 कोटी रुपयांच्या साम्राज्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता। टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याची भर। एका महिला अत्याचार गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीचा ऍक्टही समाविष्ट। कॉर्पोरेट जिहादची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सक्रिय। राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक नाशिकमध्ये। टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणी अॅट्रॉसिटी कायदाही लागू। अमरावतीतल्या परतवाडामधील आरोपी अयांचा आणखी एक कारनामा समोर। पहिल्या मुलीसोबत प्रेमभंग झाला की दुसऱ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। परतवाडामधील लैंगिक शोषण व्हिडिओ व्हायरल प्रकरणी अयान अमरावतीतील कठोरा नाका परिसरामध्ये मुलींसह जायचा। दी कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना न्यायचा। ऍक्सिस बँकेतही नाशिकच्या टीसीएस सारख्या घटना घडल्या। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट। खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याविरोधात शिवसेना भवन समोर आंदोलन। आदित्य ठाकरेंवरील विधानावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। पुणे विमानतळावर हवाई दलाचं विमान कोसळलं। सुदैवानं विमानातील कर्मचारी सुरक्षित। अपघातानंतर धावपट्टी केली बंद। आणखी एका भोंदूच्या मुसक्या आवळल्या। संगमनेर तालुक्यातला भोंदू राजेंद्र गडगे गजाड मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरा करण्याचा करायचा दावा। महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा इशारा। 17 लाख सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर जाण्याची शक्यता। प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। राज्यात पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात सतर्कतेचा इशारा। आज रात्री मध्य रेल्वेवर विशेष मेगा ब्लॉक। प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामामुळे अनेक लोकल सेवा रद्द। शनिवारी रात्री 12 ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ब्लॉक। आखाती युद्ध संपण्याच्या दिशेनं वाटचाल। इराणबरोबर करार लवकरच करण्याचे अमेरिकेचे संकेत। इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली। लेबनॉन इस्रायलमध्ये झालेल्या 10 दिवसांच्या शस्त्रसंधीनंतर सर्व व्यावसायिक जहाजांसाठी हॉर्मुझ खुलं।